10वीच्या परीक्षा 9वीवर आधारित जे काही प्रश्न आहेत ते आपण पाहतोय। या अगोदरच्या भागामध्ये आपण 15 प्रश्न बघितलेले आहेत। आता आज आपण काही गणित बघूयात 9वीवर आधारित। तर सगळ्यात पहिली गोष्ट बघा, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा आपल्याला येऊ शकतो की त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए 76 आहे, बी 48 आहे, तर सी चे माप काढा। आता त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 असते। इथे लिहायचं त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किंवा त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, म्हणून कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर 180। आता ए चं माप किती 76 अधिक बी चं माप किती 48 आहे आणि अधिक कोण सी चं माप काढायचं बरोबर 180। ओके। आता 48 आणि 76 किती 8 आणि 7 14 चे 4 हातच्याला 1 आणि 7 5 12 124 अधिक कोण सी बरोबर 180। कोण सी चं माप काढायचं, सी आपल्या जागेवर 180 आपल्या जागेवर 124 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 124, म्हणून कोण सी बरोबर 180 मधून 124 गेले किती राहिले 56। म्हणजे कोण डी चं सी चं जे माप आहे ते सी चं माप आपल्याकडे आला 56। ओके। तर या प्रकारचा प्रश्न 2 मार्कांना विचारला जाऊ शकतो। त्यानंतर इथे सुद्धा हा एक प्रश्न आहे, याच्यावर डिपेंड आहे त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 असते। या संकल्पनेवर आधारित एका त्रिकोणाच्या कोणांच्या मापांचे गुणोत्तर 5 6 7 आहे। ओके। तर त्याच्या सर्व कोणांची मापे काढा। इथे लिहायचं त्रिकोणाच्या कोणांच्या मापांचे गुणोत्तर 5 6 7 आहे, म्हणून त्रिकोणाच्या कोणांची मापे 5x 6x व 7x मानून मी शॉर्टकट मध्ये देतो लिहून, तुम्हाला पूर्ण वाक्य लिहायचे। म्हणून त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, म्हणून 5x अधिक 6x अधिक 7x बरोबर 180। 6 आणि 5 11 आणि 7 18x बरोबर 180। म्हणून x बरोबर किती 18 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले, म्हणून 18 आणि 10 180 म्हणजे x बरोबर किती येणार 10 येणार। x बरोबर 10। मग कोणांची मापे जर आपल्याला काढायची झालं तर कोणांची जी मापे आहेत त्या मापांमधला पहिला जो कोण आहे तो किती 5x आहे, 5x 5 गुणिले x ची किंमत 10 आहे, म्हणून 5 गुणिले 10 50। दुसरा जो कोण आहे तो किती 6x आहे। ओके। दुसरा जो कोण आहे तो 6 आहे, म्हणजे 6 गुणिले x ची किंमत किती आपल्याकडे 10 आहे, 6 10 60। तिसरा जो कोण आहे आपल्याकडे किती 7x आहे, म्हणून 7x बरोबर 7 गुणिले x ची किंमत 10 आहे, 7 आहे 70। हा सुद्धा प्रश्न होऊ शकतो 2 गुणांसाठी। त्याच्यानंतर हा जो 18 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय दिलंय की त्रिकोण ABC चा ACD हा बाह्य कोन आहे, हा जो बाह्य कोन आहे तो। ओके। आणि यामध्ये जर a चं माप 70 अंश आहे आणि b चं माप 40 अंश आहे, तर या कोन ACD चं माप काढा। आता जो बाह्य कोन आहे ACD त्याचं माप काय असतं दुरस्थ कोनाच्या मापांच्या बेरजे इतकं असतं। बघा हा जर C बाहेरचा कोन आहे, हा जो आतला C सोडला तर या बाहेरच्या कोनाचं माप या दोन कोनांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं, म्हणजे दुरस्थ आंतर कोनांच्या मापांच्या बेरजे इतकं। ACD बरोबर कोन A अधिक कोन B। इथं काय लिहिणार दुरस्थ अंतर कोनाचे प्रमेय। ओके। आता याच्यामध्ये A अधिक B, A किती 40 70 आहे अधिक B किती आहे 40 आहे, 70 आणि 40 110। ठीक आहे। यानंतर इथे कसोट्या ओळखायला सांगितलं जाईल की दिलेले दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत। इथं काय लिहिणार बघा, इथं बाजू 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 सगळीकडे बाजू बाजू दिसते, AB एकरूप PQ, BC एकरूप QR आणि AC एकरूप PR। खुणा दाखवलेल्या आहेत, संगत बाजू 3 आहेत, त्या ABC च्या 3 संगत बाजू आणि PQR च्या 3 संगत बाजू एकमेकांना एकरूप आहेत। म्हणजे इथं कुठली कसोटी झाली बाजू बाजू बाजू, म्हणजे बाबा कसोटी असं आपण लिहू शकतो की बाबा बाबा कसोटीनुसार दिलेले दोन त्रिकोण एकरूप आहेत। इथं कुठली कसोटी होईल, इथं काय दिलंय इथे एक कोन आहे, बाजू आहे आणि कोन आहे। हा L एकरूप कोन x आहे, बाजू LN एकरूप बाजू XZ आहे आणि कोन N एकरूप कोन Z आहे। बरोबर, म्हणजे कोन आहे बाजू आहे कोन आहे, म्हणजेच काय कोन आहे म्हणून को, बाजू आहे म्हणून बा आणि परत कोन आहे म्हणून को, म्हणजे बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप असतील। फक्त कसोट्या ओळखायला सुद्धा आपल्याला प्रश्न 1 किंवा 2 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो। 24 नंबरचा की त्रिकोण PQR मध्ये 9वीवर आधारित आपण प्रश्न बघतोय।
आणि 90 वर आधारित हा प्रश्न आहे की त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 10 सेमी, QR बरोबर 12 सेमी, PR बरोबर 8 सेमी, तर त्या त्रिकोणाची सगळ्यात लहान बाजू आणि सगळ्यात मोठी बाजू काढ. अतिशय सोपा आहे. समजा अशा प्रकारे हा आपला त्रिकोण आहे ज्याचं नाव आहे PQ आणि R. PQR. आता बाजू काय दिल्या? PQ बरोबर 10 सेमी, ही PQ 10 सेमी आहे. QR बरोबर 12 सेमी, QR इज इक्वल टू 12 सेंटीमीटर आणि PR बरोबर 8 सेंटीमीटर. तर सर्वात मोठा कोन आणि सर्वात लहान कोनाचे माप आपल्याला लिहायचं. कुठला आहे ते लिहायचं. एक आहे सर्वात मोठा कोन आणि दुसरा जो आहे तो सर्वात लहान कोन. सर्वात लहान कोन. एक गुणधर्म आहे तो आपल्याला माहिती पाहिजे. तो गुणधर्म काय की कुठल्याही त्रिकोणामध्ये मोठ्या कोणासमोरची बाजू, मोठ्या बाजू समोरचा कोन मोठा असतो आणि लहान बाजू समोरचा कोन लहान असतो. ओके. मग आता मोठी बाजू कोण आहे इथं? QR. QR ही मोठी बाजू आहे. तिच्या समोर कोण आहे? QR च्या समोर कोण आहे? P आहे. मग सगळ्यात मोठी बाजू QR आहे म्हणून QR समोरचा जो कोन P आहे तो सर्वात मोठा. पण सगळ्यात अगोदर आपल्याला लिहायचं की कुठल्याही त्रिकोणामध्ये सगळ्यात मोठ्या बाजू समोरचा कोन मोठा असतो आणि लहान बाजू समोरचा कोन लहान असतो. म्हणून सर्वात मोठी बाजू QR, म्हणून सर्वात मोठा कोन P त्या QR समोरचा, आणि सर्वात लहान बाजू बरोबर PR लिहायचं. आणि म्हणून PR जी सगळ्यात लहान बाजू आहे तिच्या समोरचा कोन कुठला? PR च्या समोर Q. कोन Q जो आहे तो सर्वात लहान. समजलं? सेम इथं उलट आहे. हा त्रिकोण दिलेला आहे ज्याचं नाव आहे फॅन. मी त्याला जबरी फॅन आहे. हा जबरी फॅन. तर या फॅन मध्ये F बरोबर 80 अंश आहे. हा जो F आहे तो आहे 80 अंश. A 40 आहे. A कुठे गेला? A इकडे. A किती? 40. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज असते 180. हा 80 आणि 40 झालं 120. 180 तून 120 गेलं, हा n राहिला 60. ठीक आहे. आता सगळ्यात लहान बाजू आणि सर्वात मोठी बाजू काय करायचे? एक सर्वात लहान बाजू ओळखायचे आणि सर्वात मोठी बाजू ओळखायची. गुणधर्म काय लिहिणार की त्रिकोणामध्ये सगळ्यात मोठ्या कोणासमोरची बाजू मोठी आणि लहान कोणासमोरची बाजू लहान. ओके. याच्या उलट्याने मग सर्वात मोठा कोन कुठला? F. F च्या समोर कुठली बाजू आहे? AN. म्हणजे सर्वात मोठी बाजू AN येणार. ओके. आणि सर्वात लहान कोन कुठला आहे? A. A च्या समोर सर्वात लहान बाजू कुठली? FN. FN जी आहे ती सर्वात लहान बाजू येणार. ओके. त्याच्यानंतर हा प्रश्न एकदम सोपा आहे, अजिबात अवघड नाही. काय? XYZ समोरूप LMN. दोन त्रिकोण समोरूप असतील. त्रिकोण X, Y आणि Z समोरूप त्रिकोण LMN. तर त्यांचे एकरूप कोन आणि संगत बाजू घ्या. समोरूप त्रिकोणाचे संगत कोन एकरूप असतात म्हणून कोन X ला एकरूप कोन कुठला रे? पहिल्याला पहिला L. ओके. त्याच्यानंतर कोन Y ला एकरूप कोन कुठला? दुसऱ्याला दुसरा M. आणि कोण Z ला एकरूप कोन कुठला? तिसऱ्याला तिसरा N. ठीक आहे. इथे याचं समोरूप त्रिकोणाचे संगत कोन. ओके. आता बाजू काय? XY भागिले LM. पहिली दुसरी भागिले पहिली दुसरी. आता दुसरी तिसरी YZ भागिले FZ. MN. आता त्या गाडीचं नाव FZ. किती आवडत असलं तरी नाही लिहायचं. त्याच्यानंतर XZ भागिले काय? XZ भागिले LM. ओके. हे झालं समोरूप त्रिकोणाचे संगत बाजू. काय मोठा एव्हरेस्ट जाऊन काय झेंडा लावायचा नाही, एकदम सोपा आहे. 90 वर आधारित प्रश्न. पुढचा त्रिकोण XYZ मध्ये XY बरोबर 4, YZ बरोबर 6 आणि XZ बरोबर 5 सेंटीमीटर आहे. आणि त्रिकोण XYZ समोरूप त्रिकोण PQR. आणि जर त्रिकोण PQR मध्ये PQ is equal to 8 सेंटीमीटर, then find the remaining sides of triangle PQR. तर त्रिकोण PQR च्या उरलेल्या बाजू आपल्याला काढायचं. मग आता इथं आपल्याला त्यांनी सांगितलंय त्रिकोण XYZ समोरूप त्रिकोण PQR. आता समोरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात असतात. म्हणून XY भागिले PQ. XY पहिली दुसरी भागिले PQ पहिली दुसरी. नंतर YZ दुसरी तिसरी भागिले QR दुसरी तिसरी. YZ भागिले QR आणि बरोबर XZ भागिले PR. XZ भागिले PR. ओके. कंसात लिहायचं
समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल, CSST. ओके. आता ज्या ज्या किमती दिल्या त्या त्या किमती इथं आपल्याला आणायच्या. XY किती 4, मग तिथे घ्या 4 भागिले PQ किती 8, YZ किती 6, QR इल्ले नाही माहिती. ओके. XZ किती, कुठे गेला XZ 5 भागिले PR नाही माहिती. नसेल माहिती बळजबरीने नाही लिहायचं कुठे. आता आपल्याला QR आणि PR आपल्याला काढायचं. मग 4 एके 4, 4 दुने भागिले 6 छेद QR जसाच्या तसा आणि 5 छेद PR जसाच्या तसा. अब हम क्या करेंगे, या दोघांची जोडी घ्या आणि या दोघांची जोडी घ्या, काही प्रॉब्लेम नाही. 1/2 बरोबर 6 छेद QR किंवा 1/2 बरोबर 5 छेद PR. आता तिरकोस गुणाकार QR गुणिले QR आणि 6 दुने 12. ओके. त्याच्यानंतर PR एके PR 5 दुने 10 झाला संपला विषय. तर अशा प्रकारे हे प्रश्न सोडवू शकतो. आणखी बरेच प्रश्न आहेत, थोड्याच वेळात आपण बघूया. ओके.